नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. श्रोते हो, आज आहे 21 जुलै 2024, अर्थात आषाढ पौर्णिमा. आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यालाच व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करीत असतात. आपल्या गुरूंना वंदन करण्याचा, त्यांचा आदर करण्याचा आणि ज्यांनी आपल्यावर अनंत कोटी ऋण केलेले आहेत अशा गुरूंना स्मरण करण्याचा हा दिवस. खरे तर हा पौर्णिमेचा दिवस. चंद्र हा पूर्ण कलेने युक्त असतो. अगदी त्याचप्रमाणे गुरु देखील शिष्याचे अवघे आयुष्य पूर्णत्वाने व्यापतो, शिष्यास घडवितो आणि त्या योगे शिष्याचे आयुष्य समृद्धीच्या पूर्ण कलेने युक्त करतो. म्हणूनच आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाशिवाय गुरुपौर्णिमेची सुरुवात होऊच शकत नाही. गुरु हे देवा समान आहेत. त्यामुळे अशा गुरूंना आमचे त्रिवार वंदन असो. त्या निमित्ताने ऐकूयात गुरुवंदना. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे कोण? तर जो लघु नाही तो गुरु. गुरु हा अफाट व्यापक असा आहे. प्रत्येकाच्या जीवनात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुकारस्त्वंधकारस्तु ऋकारस्तेज उच्यते. गुकारस्त्वंधकारस्तु ऋकारस्तेज उच्यते. अंधकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते. अंधकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते. गुकार म्हणजे अंधकार आणि ऋकार म्हणजे तेज. मग जो अंधकाराला नाहीसे करतो तो गुरु. गुरु म्हणजे अंधकाराला पुसणारा प्रकाश. शिष्यात असणाऱ्या अंधकाराला दूर करून त्याला ज्ञानाचा प्रकाश प्रदान करणारा गुरु. मग या गुरुचे आयुष्यात महत्त्व काय असेल बरे? गुरुविण कोण दाखवील वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. दिशा न कळती या अंधारी नसे आसरा नसेशी दोरी. कंठ दाटला आले भरुनी लोचन काठो काठ. गुरुविण कोण दाखविल वाट. या पंक्तीत म्हटल्याप्रमाणे खरंच गुरु हाच आपले आयुष्य घडवितो. आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार होतो. आयुष्यात अनेक दुःख, कष्ट, हालअपेष्टा, अपेक्षा या सगळ्याच गोष्टींना मनुष्य कधी ना कधी सामोरा जातोच. अशा वेळी मानसिक आधाराची, आपल्याला कोणीतरी समजून घेण्याची खूप गरज भासते. अशा वेळी फक्त डोळे बंद करून अगदी क्षणभर देखील गुरूंचे स्मरण केले
तर मनास एक वेगळीच उभारी येते. नैराश्य दूर होते आणि पुन्हा एकदा मन खंबीर करून आपण कार्यरत होतो. बरेचदा समाजात वावरताना, नोकरी करताना किंवा अगदी आपल्या नात्यांच्या गुंत्यात आपल्याला कधी कधी उपेक्षितता मिळते. हिला काय कळणार आहे, अशी कशी ग तू वेंधळी, अशी वाक्ये ऐकवली जातात. म्हणजे समोरच्याचं आपल्याबद्दल हे असं मत आहे हे ऐकून वाईट वाटतं. समोरचा कधी कधी अगदी सहज चेष्टेत देखील बोलून जातो. त्याचे खरेच तसेच मत असेल असेही नसते, पण तरीही आपण कुठेतरी दुखावलो जातो. उगीचच मनात उद्विग्नता निर्माण होते. अशा वेळी गुरुचाच आधार वाटतो किंवा गुरुच्या स्मरणाने कुठल्याही प्रकारच्या नैराश्यावर, उदासीनतेवर, अपयशावर आपण मात करू शकतो. जीवनरूपी नौकेत अनेक संकटे येतात. मग ती मानसिक असोत, आर्थिक संकटे असोत किंवा अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या संबंधात असणारी आरोग्यरूपी संकटे असोत. त्यावेळी कोणीतरी दिलासा द्यावा असे वाटते, पण कितीही दिलासा दिला तरी अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही. अशा वेळी मनास शांती प्रदान करतो तो गुरुच. गुरुचे स्मरण केल्यावर दाही दिशांनी आलेली काळोखरूपी संकटे नाहीशी होतात. असे आपले आयुष्य सुकर बनविणारा खरा दिशादर्शक आहे आपला गुरु. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील गीत, गुरु विण कोण दाखविल वाट. कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट. गुरु कृपेचा अगाध महिमा, नेई भक्तांना सुखधामा. विसरू नका हो श्री गुरुनामा, विसरावा भवथाट गुरुविण, कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट. गुरुचरणांना अंतरी ठेवा, गुरुभक्तांचा प्राण विसावा. कणाकणातुनी सद्गुरु ध्यावा, उजळील भाग्य ललाट गुरुविण, कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट. दयाळु अंतर गुरुरायाचे, साधन अवघे सुख शांतीचे. गुरु स्वरूपी सुख स्वर्गीचे, जळते दुःख विराट गुरुविण, कोण दाखविल वाट गुरुविण, कोण दाखविल वाट.
संत दयाघन सद्गुरु आमुचे, दत्त दिगंबर सौख्य जीवाचे, वेड जीवा लागो सद्गुरुचे, जीवन रान अफाट गुरुविण कोण दाखविल वाट, गुरुविण कोण दाखविल वाट. चरित्र गुरुचे पठण करावे, चरित्र गुरुचे पठण करावे, पठण न होई श्रवण करावे, स्तवनी गुरुचे रंगुनी जावे, रंगुनी जावे, कमला सुत जीवनात, गुरुविण कोण दाखविल वाट, गुरुविण कोण दाखविल वाट, गुरुविण कोण दाखविल वाट, गुरुविण कोण दाखविल वाट, गुरुविण कोण दाखविल वाट. गुरूंचे आपल्या आयुष्यात खरेच काय बरे महत्व आहे. गुरु केले नाही तरी सुद्धा प्रज्ञावंत शिष्य हा आयुष्यरूपी नौका तरून जाणारच. मग तरीही गुरुला इतके अनन्यसाधारण महत्व का, असा प्रश्न एकदा श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्याने त्यांना विचारला. रामकृष्ण परमहंस हे अत्यंत ज्ञानी पुरुष, स्वामी विवेकानंदांचे देखील हेच गुरु. शिष्याच्या या शंकेचे निरसन रामकृष्ण परमहंसांनी एका उदाहरणाद्वारे केले. ते शिष्याला घेऊन नदी किनारी गेले. नदीचा प्रवाह काहीसा संथ असा होता. थोड्याच अंतरावर नदी समुद्राला जाऊन मिळणार होती. रामकृष्ण परमहंस यांनी शिष्याला विचारले की या नदीतून मला खाडीच्या ठिकाणी पोहोचायचे असेल तर मी पोहत जाऊ शकतो का? शिष्य म्हटला, हो नक्कीच. त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी विचारले, बरं मग किती वेळ लागेल खाडीपर्यंत पोहोचायला? शिष्य म्हणाला, 4 ते 5 तास. बरं, रामकृष्ण परमहंस म्हणाले, आता ही नौका मी तुला दिली आणि आता तू मला सांग की तुला खाडीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल? त्यावर शिष्य उत्तरला, 2 ते 3 तास लागतील. रामकृष्ण परमहंस हसले आणि त्यांनी शिष्याला आणखी एक प्रश्न विचारला. समजा या लाकडी नौकेला मी मोटार बोट जोडली तर खाडीपर्यंत पोहोचायला आता मला किती वेळ लागेल? त्यावर शिष्य म्हणाला, कदाचित 1 तास. आता रामकृष्ण परमहंस हसले आणि शिष्यास म्हणाले, अंतिम ध्येय तेच होते, पण जेव्हा मोटरबोट लावली तेव्हा प्रवास हा कमी वेळेत आणि जास्त सुखकर झाला. त्याचप्रमाणे आयुष्याच्या नौकेला जेव्हा गुरु नावाची मोटारबोट लावली जाते तेव्हा आपल्या आयुष्याचा प्रवास हा जास्त सुखकर, आल्हाददायक आणि संकटांवर सहजपणे मात करणारा असा होतो. म्हणजे गुरुच्या अस्तित्वाने संकटे कमी होतील असे नाही, पण त्या संकटांचा दाह गुरु शिष्यास जाणवू देणार नाही किंवा त्या संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य गुरु शिष्यामध्ये निर्माण करेल. खरोखर गुरुचे शिष्याच्या आयुष्यात असणे त्याचे जीवन सर्वार्थाने खुलविते, समृद्ध करते. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील गुरुवंदना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
तस्मै श्री गुरवे नमः। पद सरे गरे सा गा सा नि ध प पद सरे गरे सा, पद सरे गरे सा गा सा नि ध प पद सरे गरे सा। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है। एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है। तेरा ही भरोसा है, तेरा ही सहारा है। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। सरे गरे सा गा सा नि ध प पद सरे गरे सा, पद सरे गरे सा गा सा नि ध प पद सरे गरे सा। प्रेम का भूखा सारा जहां है, तुम बिन साचा प्रेम कहाँ है। प्रेम का भूखा सारा जहां है, तुम बिन साचा प्रेम कहाँ है। तू प्रेम का ठाकुर है, तू प्रेम पुजारी है। तू प्रेम का ठाकुर है, तू प्रेम पुजारी है। इस सब को लुटा रहा तेरी दातारी है। प्रभु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। चरण शरण में हमको निभाना, सर्वस्व अपना तुमको ही माना। चरण शरण में हमको निभाना, सर्वस्व अपना तुमको ही माना। भक्ति का दाता तू, शक्ति का दाता तू। भक्ति का दाता तू, शक्ति का दाता तू। मैं तो इतना जानूं, मेरा भाग्य विधाता तू। प्रभु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। गुरु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। खरे तर गुरूंची व्याख्या करणे शक्यच नाही, पण तरीही गुरु हे अनेक प्रकारचे असतात. आपण जन्माला आल्यापासून क्षणोक्षणी कुणाकडून काहीतरी शिकत असतो. आपण त्यांना गुरु म्हणू शकतो. सर्वात प्रथम आपले आई वडील हेच आपले गुरु असतात. ते आपल्याला प्रेमाने वाढवतात, बोलायला शिकवतात, चालायला शिकवतात. आपण पडलो किंवा काही लागले तर आपले आई वडील आपली काळजी तर घेतातच, पण आता थोडंसं स्ट्रॉंग हो हं बाळा असं देखील आपल्या मनावर बिंबवतात. म्हणजेच काय तर अगदी छोट्याशा प्रसंगातूनही आपल्याला जगण्याचा व्यवहार शिकवितात. कणखर बनविण्यासाठी आग्रही असतात. अभ्यासात आपण मागे राहू नये
याकडे लक्ष देतात. अगदी हाताला धरून अक्षरे गिरवून घेतात. वेगळे वेगळे खेळ खेळण्यास शिकवितात. उपाध्यायान दशाचार्याणाम शतं पिता. उपाध्यायान दशाचार्याणाम शतं पिता सहस्त्रम तु पितं माता गौरवेन तिरिच्यते. सहस्त्रम तु पितं माता गौरवेन तिरिच्यते. या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे गुरु हे 10 उपगुरूंपेक्षा श्रेष्ठ आहेत. पिता म्हणजे वडील हे अशा 100 गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहेत. तर आई ही अशा 1000 पित्यांहून श्रेष्ठ आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आई वडिलांचे स्थान हे गुरुपेक्षाही श्रेष्ठ आहे. गरज पडली तर आपले हेच माता पिता, आजी आजोबा, काका काकू, मामा मावशी, जवळचे नातेवाईक, मित्र, सखा, सोबती देखील होतात. ते जेवण्यापासून चालण्या बोलण्यापर्यंत आपल्याला प्रेमाने शिकवितात. म्हणून ते आद्य गुरु होत. त्यामुळे गुरुपौर्णिमेला प्रथम वंदन करायचे झाले तर ते आपल्या आद्य गुरूंनाच, अर्थात माता पित्यांना. त्या निमित्ताने ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातील पुढील गीत, तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया तुम्ही खेवैया, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. आपण थोडे मोठे झालो की समाजातील इतर लोक आपल्याला काहीतरी चांगली वाईट शिकवण देत असतात. म्हणून ते सुद्धा आपले गुरुच आहेत. आपण शाळेत जातो तेव्हा शिक्षक आपल्याला चांगला नागरिक व्हावा म्हणून मार्गदर्शन करतात. मोठे झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी काहीतरी कामधंदा करता यावा म्हणून सुरुवातीपासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत ज्ञानदानाचे काम करतात. त्यामुळे तेही आपले गुरुच आहेत. आपल्या ज्ञानाने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडविणारा शिक्षक हा गुरुच आहे. शिक्षक हाच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत येते.
आणि आपले जीवन प्रकाशाने भरून जाते, जे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एखाद्या कुंभाराप्रमाणे आपले शिक्षक आपल्या ज्ञानाच्या हाताने आपल्यातील मूल्यांचे सिंचन करून आपल्याला मजबूत आकार देतात आणि आपण कोणत्याही वाईट मार्गावर चाललो तर आपल्याला योग्य मार्ग देखील दाखवितात. आपल्या चांगल्या वाईट सवयी ओळखणारे शिक्षकच असतात. आपल्या वाईट सवयी सोडविण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्याला आपल्या चांगल्या सवयींना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देखील देतात. पुढे जाण्यासाठी योग्य ज्ञान देखील देतात. हे शिक्षकच आपल्यातील मत्सर, हिंसा, अधर्म, चोरी या वाईट सवयींपासून दूर ठेवतात. कोणताही मतभेद न ठेवता निस्वार्थपणे सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा एक शिक्षकच असतो. शिक्षकाच्या माध्यमातून आपण शिखरावर पोहोचू शकतो आणि संपूर्ण जगात आपल्या नावाचा झेंडा देखील फडकवू शकतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगण्याची कला शिकविणारे शिक्षकच असतात. अलेक्झांडरचे नाव सर्वांनी ऐकले असेलच, ज्याने म्हटले होते की चांगले जीवन जगण्यासाठी मी माझ्या वडिलांचा ऋणी आहे, परंतु एक सुंदर जीवन जगण्यासाठी मी माझ्या गुरूंचा ऋणी आहे. कारण अलेक्झांडरला चांगले जीवन जगण्याची शिकवण त्याच्या शिक्षकांनीच दिली होती. APJ अब्दुल कलाम म्हणतात की जर आपला देश भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर आपल्याला 3 लोकांची गरज आहे, ज्यामध्ये आई वडील आणि गुरु आपल्याला संस्कार देतात, तर गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि आपले भविष्य घडवितात. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा गुरु हा शिक्षक असतो, जो ज्ञानदान करून शिष्याचे आयुष्य सुफल आणि समृद्ध बनवितो. त्या निमित्ताने ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातील पुढील गीत, ज्ञान का दान ही सबसे बड़ा है. ज्ञान का दान ही सबसे बड़ा है, जिसे कोई ना लूटे. ज्ञान का दान ही सबसे बड़ा है,
आपण करते कमवणारे होतो तेव्हा व्यवसायात किंवा नोकरीत उत्कर्ष व्हावा म्हणून आपले वरिष्ठ देखील वेळोवेळी आपल्याला ज्ञान देतात, म्हणून ते सुद्धा आपले गुरुच आहेत. लग्न झाल्यानंतर आपली पत्नी किंवा पती आपल्याला कळत नकळत अनेक गोष्टी शिकवितात, म्हणून पत्नी किंवा पती यांना देखील आपले गुरु म्हणायला हरकत नाही. पण हे झाले सर्व संसारी गुरु. आयुष्यात असणारे हे सगळे सांसारिक गुरु आपल्याला बाह्य ज्ञान मिळविण्याकरिता मदत करतात. पण व्यक्तीचे जीवन सर्वांगाने अर्थपूर्ण बनवायचे असेल तर बाह्य ज्ञानासोबतच आत्मज्ञान असणे देखील तितकेच गरजेचे असते. पण हे आत्मज्ञान मिळणार कुठून? समर्थ रामदास म्हणतात, असो जयाशी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा. सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. सद्गुरु हे आपल्याला आपली स्वतःची ओळख करून देतात. जे आत्मज्ञानी सद्गुरु असतात ते शिष्याला आपल्यासारखेच बनवितात. त्यासाठी त्यांना काळ वेळ लागत नाही. सद्गुरु हे परिसापेक्षाही श्रेष्ठ असतात. परीस लोखंडाचे सोने बनवू शकतो, पण त्याच्यासारखा दुसरा परीस बनवू शकत नाही. पण गुरु हे शिष्याला मुख्य देव दाखवून मुख्य भक्ती शिकवून तात्काळ त्यांच्या सारखेच बनवितात. म्हणून सर्वश्रेष्ठ असे हे गुरु आहेत. तर असे हे आध्यात्मिक गुरु जेव्हा शिष्यास प्राप्त होतात तेव्हा त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आपल्या देहात असलेले चैतन्य आत्मा हा सदा सर्वदा वास करून असतो. तो फक्त तत्वज्ञानी सद्गुरूच दाखवून देऊ शकतात. यांनाच आपण गुरु असे देखील म्हणू शकतो. गुरूंची महती सांगताना संत कबीरदास म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय. बिहारी गुरु आपने, गोविंद दिसतो बताय. जर गुरु आणि देव स्वतः समोर येऊन उभे राहिले तर आधी कोणाचे दर्शन घ्यावे? सर्वात आधी कोणाला नमन करावे? असा प्रश्न पडल्यावर संत कबीरदास म्हणतात की ज्यांच्यामुळे मला देव दिसले त्या गुरूंचेच मी आधी दर्शन घेईन आणि नंतर देवाचे दर्शन घेईन. देव काही तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण संत आणि सद्गुरू दिसतात, आपली काळजी घेतात. असे गुरु जर आपल्या सोबत असतील तर आपला जीवन प्रवास हा निश्चिंत होणार, यात काही शंका नाही. तर अशा या गुरूंना अभिवादन करण्याकरिता ऐकूयात आपले पुढील गीत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद. गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा. पहिला जो दरवाजा आहे की नाही थोडा ओपन कर की, ते एक्सरे यायचे डॉक्युमेंट पाहिजे. गुरु मेरा देवो अलख अभेवो, सर्व पूजा चरण गुरु सेवो. गुरु मेरा देवो अलख अभेवो, सर्व पूजा चरण गुरु सेवो. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार
कुंभारासारखा असतो, जो कच्च्या मातीचा योग्य वापर करून आकर्षक भांडे बनवतो. कोणत्याही व्यक्तीच्या यशासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे. कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, गुरु बिन घोर अंधेरा. म्हणजे आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात जगाला स्वतःची ओळख निर्माण करून देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु. आपली गुरु शिष्याची परंपरा देखील पूर्वीपासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना ब्रह्मा, विष्णू, महेश अशी पदवी देऊन सर्वोच्च स्थान दिले आहे. प्रत्येक मुलाचा शिक्षक हा त्याचा चांगला मार्गदर्शक असतो. गुरुचे काम ज्ञान देणे आहे, तर शिष्याचे काम भक्ती आणि श्रद्धेने ते ज्ञान सामावून घेणे आहे. गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये समर्पण आणि तळमळीची भावना असणे आवश्यक आहे. त्याशिवाय इच्छित उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत. गुरु शिष्याचे नाते हे आयुष्यभर टिकणारे नाते आहे. प्रत्येक शिष्याने गुरूंना आयुष्यात कधीही विसरू नये. गुरूंनी दिलेली आज्ञा शिरसावंद्य असे समजून जो शिष्य त्याचे आचरण करतो, त्याच्यावर गुरुकृपा ही कायम राहते. आणि गुरुकृपा पाठीशी असली की अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. त्यामुळे मनात शंका न ठेवता गुरुची आज्ञा किंवा गुरुचे वचन पाळले पाहिजे. पूर्वी धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये अरुणी नावाचा शिष्य शिक्षण घेत होता. हा शिष्य अतिशय बुद्धिमान आणि गुरु आज्ञा पाळणारा होता. आश्रमातील सगळी कामे करून विद्यार्जनाचे काम देखील चोखपणे पार पाडित होता. एकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक प्रचंड पाऊस सुरू झाला. सगळीकडे पूरजन्य स्थिती निर्माण झाली. आश्रमात देखील पाणी येऊ लागले. त्यावेळी धौम्य ऋषींनी त्यांच्या शिष्यांना पाणी आश्रमात येऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करा असा आदेश दिला. आदेश दिल्यानंतर काही शिष्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण अरुणी हा गुरूंची आज्ञा प्रमाण मानणारा. तो आश्रमाबाहेर पडला आणि त्याने आश्रमाभोवती ज्या शेतामधून आश्रमात पाणी येत होते तेथे बांध घालण्याचे ठरविले. त्यानुसार बांध घालण्याच्या कामी तो लागला. त्याने माती दगडे आणून बांध घालण्याकरिता चुरशीचे प्रयत्न केले, परंतु प्रचंड पाऊस असल्यामुळे बांध सतत तुटत होता. त्यामुळे पाण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते. पण तरीही अरुणी बांध बांधतच राहिला. शेवटी सतत तुटणारा बांध सतत बांधत राहिल्याने तो अत्यंत अशक्त झाला. त्याला बांध घालणे आता शक्य नव्हते, पण गुरुची आज्ञा मात्र शिरसावंद्य. म्हणून अरुणी स्वतः त्या बांधाच्या जागेवर झोपला. काही वेळाने पावसाचा जोर देखील कमी झाला आणि आश्रमात येणारे पाणी थांबले. धौम्य ऋषींना जेव्हा अरुणीने केलेल्या या समर्पणाची बातमी मिळाली तेव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटले. ते लगेचच अरुणी जेथे बांध म्हणून आडवा पडला होता तेथे गेले. त्यांनी अरुणीला पाणी पाजले, काही पदार्थ खाऊ घातले. त्यामुळे अरुणी शुद्धीवर आला. त्याच्यावर गुरुकृपा करीत धौम्य ऋषींनी त्याला आदर्श शिष्य म्हणून घोषित केले. तर जसा विश्वास अरुणीने आपल्या गुरूंवर दाखविला तसाच विश्वास जर शिष्याने आपल्या गुरूंवर दाखविला तर गुरु प्रत्येक ठिकाणी शिष्याची ढाल बनून त्याच्या समोर उभे असतात. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मलाही दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मलाही दत्त गुरु दिसले, मलाही दत्त गुरु दिसले. गाय हो पुढे वासरू आहे
मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय साखरू, स्वानंदे फिरले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. तुम्ही सकेली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्ही सकेली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. श्रोते हो, याबरोबरच आपल्या आजच्या गुरुपौर्णिमा या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच नवनवीन माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.